चला आपण मैदानाकडे वळूया आणि जबरदस्त आपण हा आता दोन तुल्यबळ संघ आहेत डांगरेगर आणि बीसीसी करंजे. कोण जिंकणार अजूनही सांगणं कठीण आहे कारण दोन्ही संघ टफ आहेत. या दोन संघामधून बाजी कोण मारेल? जयेश आणि करण ही सलामीची जोडी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आम्हाला जबरदस्त असं पहिला चेंडू आलेला आणि पहिल्या चेंडूवरती जयेशनं डोक्यावरून मारलेला पटका क्षेत्ररक्षकाच्या ऑफ साईडच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलेला आहे आणि चौकारांना इरादा स्पष्ट केलेला आहे. या सामन्यामध्ये वर्चस्व आम्हाला ठेवायचं हे जणू दाखवून दिलेलं आहे आणि जाणून आहे डांगरेकर संघ सुद्धा बीसीसी करंजेला. या बीसीसी करंजे संघासमोर आपल्याला तगडं आव्हान उभं करावंच लागेल असं हे जाणून आहे. बीसीसी करंजेला कुठेतरी टफ द्यायची असेल तर तुम्हाला चांगला स्कोअर उभा करावाच लागेल. आम्हाला मालिकावीरसाठी आम्हाला आमचे या ठिकाणी शुभम रांजणे यांच्या वतीने आम्हाला आलेले आहे ते, तसेच सुशांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने आम्हाला मालिकावीरसाठी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आई एकविरा मॅनेजमेंट आणि सर्व्हिसेस. तसेच आपण बघूया उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला मंगेश साळवी सर उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी संदीप गटरी साहेब कोर व्हिजन्स एंटरप्राइजेस यांच्या वतीने आलेलं हे प्राइज आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाळासाहेब शिंदे साहेब मनसे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष यांच्या वतीने आलेलं आहे. तसेच नवोदित खेळाडू शैलेश कृष्णा यादव यांच्या वतीनं आलेलं आहे. ज्युपिटर इंजिनियर कंपनी खारघर यांच्या वतीनं आलेलं हे आम्हाला बक्षीस या ठिकाणी आहे. तसेच सामनावीराची टी शर्ट एपी स्पोर्टचे. आणि पाहूया आपण मैदानाकडे या ठिकाणी आलेला आहे तो खणखणीत चौकार आणि खणखणीत चौकारानं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आणि धावसंख्या पुढे सरकलेले 8 धाव. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितलं बीसीसी करंजीचे 3 चेंडू खर्च झालेले आहेत आणि 8 धावा आतापर्यंत डांगरेकर संघामध्ये. निलेशचा पहिला चेंडू चौकार, दुसरा डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा खणखणीत चौकार. दोन्ही संघामध्ये ही लढत अट्टीतटीची होईल अशी आशा दिसत आहे सर्व क्रिकेट प्रेमींना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु समोर क्षेत्ररक्षक आहे का नाही आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा आलेला हा खणखणीत चौकार. या चौकारानं इरादा स्पष्ट केलेला आहे. जयेशनं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला बीसीसी करंजेला टफ देण्याचा प्रयत्न आहे तो डांगरेकर संघाचा. आम्हाला या स्पर्धेसाठी सलग 4थं वर्ष आहे सामनावीर टी शर्ट म्हणून एपी स्पोर्ट्स अँड गार्मेंट्स यांच्या वतीनं अविनाशजी पवार साहेब यांच्या वतीनं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य म्हणावं लागेल. तसेच बॉलचे बॉक्स ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत दिलेले आहेत आमच्या गावचे सुपुत्र प्रतीक गोळे यांच्या वतीने आलेले हे आम्हाला मोलाचं सहकार्य. तसेच ओम इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीनं आम्हाला आलेलं हे सहकार्य बॉलच्या बॉक्ससाठी. आणि पाणी स्पॉन्सरसाठी आम्हाला अद्वैत यादव छोटा चिमुकला यांच्या वतीनं आम्हाला आलेलं हे पुन्हा एकदा खणखणीत असा हा आलेला हा चौकार. आणि या चौकाराबरोबर आपण बघूया जबरदस्त पहिल्याच या षटकामध्ये आक्रमण करताना निलेशच्या गोलंदाजीवरती आपण बघत आहे आतापर्यंत जयच्या बॅटमधून आलेले सलग 4 चौकार दिसत आहेत. 1 चेंडू फक्त डॉट घेतलेला आहे परंतु हॅट्रिक केलेली आहे चौकारांची. 1 डॉट नंतर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे चौकारांची. आणि आपण धावसंख्या बघत आहे ती 16. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 16 धावा वसूल केलेल्या आहेत जयेशनं. मी भरत सनस यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कुठेही तुम्ही असाल आणि आमच्या माईक मधून तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भरत सनस.
आणि जबरदस्त अशी खूप चांगली रनिंग केली आणि या ठिकाणी 3 धावा कुठून काढल्या आणि दरम्यान 19 धावा वसूल झालेल्या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच एक चांगली कामगिरी केलेली सलामीच्या जोडीनं. सलामीच्या जोडीमध्ये जवळपास तब्बल 19 धावा कुठल्या त्या एकट्या जयेशनं कुठलेल्या आहेत. आणि नॉन स्ट्राईकला बघितलं तर आपण करण आता वेट करत होता. आता पुन्हा एकदा जयेशकडे स्ट्राईक येणार आहे 3 धावा घेतल्यामुळे आणि करणला अजून वेट करावं लागेल. मी भरत सनस यांना विनंती करत आहे, आपण कुठेही असाल तर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत. पाहूया आता बीसीसी करंजे यांना दुसरं षटक कोणासाठी असेल. रोहन रोहन कसा आता हा नियंत्रण मिळवेल बीसीसी करंजे संघासाठी, कारण एका साईडला सेट झालेला फलंदाज आहे तो जयेश, ज्यानं या सामन्याची सूत्र स्वतःच्या खांद्यावरती उचललेले आहेत. कारण आपण बघितलं पहिलं षटक ज्यावेळेस स्वतः घेतलं तर नक्की पहिलं षटक हाताळताना सलग चौकारांवरती चौकार खेचून सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पाहूया आता रोहनचा चेंडूसाठी सज्ज आहे पुन्हा जयेश. इथं मात्र जीवदान मिळालेलं आणि असं जीवदान जर तुम्ही दिलं तर बीसीसी करंजे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवेल का, असा जणू प्रश्न पडला असेल. मायबाप टी व्ही मधून आपल्या यूट्यूबच्या लाईव्ह मधून पाहत असतील तर नक्कीच त्यांना सुद्धा हे जाणवलं असेल की अशा छोट्या जर चुका तुम्ही केल्या आणि या घातक फलंदाजाला जर अशी तुम्ही चूक करून दिली तर नक्कीच तुम्ही वाचू शकता का या स्पर्धेमध्ये. जयेशला एक जीवदान लाभलेलं आहे. आता पाहूया जयेश या जीवदानाचा कशा पद्धतीने लाभ उचलेल. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघूया, दुसऱ्या बाजूने आहेत आता करण, जो आतापर्यंत वेट अँड वॉच करत होता आणि उंच उडालेला या ठिकाणी झेल होऊ शकतो का, इथं टपून आहे परंतु या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा मिस झाला. आणि काय होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण बघत आहे, झेल जिथं सुटले तिथं मॅच सुटली असं एक समीकरण असतं, आपण म्हणत असतो वारंवार. आणि झेल सुटल्याबरोबर तुमच्या धावा सुद्धा सुटतात. या एका धावेबरोबर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झालेली 21 आणि तब्बल 20 धावांवरती खेळत आहे तो जयेश आणि एका धावेने साथ देत आहे तो करण. जयेशला जीवदान मिळालं, करणला एक जीवदान मिळालं, दोघांना एक एक जीवदान मिळालं. आणि बीसीसी करंजे संघातून हे जीवदान मिळणं म्हणजे हे आपल्यासाठी नक्कीच कुठेतरी हे टप संघ आहेत का, तुल्यबळ संघ आहेत का. चला बरं, सनस यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. आमच्या सर्व मान्यवरांच्या पंक्तीमध्ये आम्ही त्यांना स्थान दिलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं भरत सनस तसेच आकाश जुनगरे, अक्षय बिरामणे या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करत आहे. आणि जयेशला पुन्हा एकदा जर जीवदान मिळालं असतं तर नक्की जयेशनं चांगला फायदा उचलला असता, परंतु जयेशला आता चुकीला माफी नाही दिली. आपण बघूया स्कोअर झालेला आहे तो 21 धावांवरती प्रवास बघत आहे आपण. आतापर्यंत 1.4 षटक पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आपण बघितलं तर पहिली बॅटिंग करताना नक्कीच चांगला धावसंख्येवरती या ठिकाणी आकार कसा मिळेल याची काळजी घेत असेल जयेशची टीम. डांगरेकर संघातून आपण बघितलं आता 7 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या. जयेशने सलामी लावून आपली कामगिरी चोख पार पडली आणि आता आलेला आहे तो तुषार. आणि हे डावखोरे फलंदाज तुषार धनावडे खणखणीत असा चौकार पेटवण्याच्या तयारीत होते, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि या पद्धतीने चौकार तर अडवलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं तुषारला. 23 धावा आपण बघत आहे धावफलकावरती आतापर्यंत. आणि आता पाहूया 22 धावा, माफ करा. अतिशय जबरदस्त फटका म्हणावा लागेल. टेक्निकल फलंदाजी क्षेत्ररक्षकाला पळवताना पण दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे आणि 4 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत या ठिकाणी.
2च धावांवरती समाधान मानावं लागलंय. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांकडून या क्षेत्ररक्षणासाठी. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली 24. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघत आहे. आणि शेवटचा चेंडू असेल हा या षटकातला. रोहनचा हा अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. आणि या चेंडूवरती आलेला आहे लेग ऑनच्या दिशेने खणखणीत असा हा दन 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 धूड 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 षटकार. आणि या षटकारानं जबरदस्त असं अशा पल्लवीत झालेल्या आहेत BCC करंजे. 30 धावा झालेल्या आहेत. 1 गडी मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 30 धावा धावफलकावरती. आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला जो विश्रांती घेत आहे जयेश, ज्यानं सलामीची आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. भैरवनाथ चषक 2026 साठी टॉस का बॉस मधले आमचे महाकाल सप्लायर्स माननीय नितीनजी सनस, आमच्या भोगोली गावचे सुपुत्र, तसेच निलेशजी सनस, ज्यांनी आपल्या उद्योग जगतात जावली विभागामध्ये संपूर्ण तरुण पिढीला लाजवेल असं कामकाज करून दाखवलं आणि आपलं एक नाव बनवलेलं आहे कमी वयामध्ये. ज्यांनी महाकाल सप्लायर्स, जर कोणाला गरज असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता. मुरुम, क्रॅश सँड, प्लास्टर सँड, डाबर, चिरा, तांबा, वीट, खडी, माती, मोठी भरावाची कामे करून त्यांच्याकडून मिळू शकतात. याची नोंद घ्यायची सर्व मायबाप क्रिकेट प्रेक्षकांना तसेच क्रिकेट खेळाडूंना सर्वांना. तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी, संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे चषकच्या वतीनं, तर चषक ज्याने आम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिले असे माननीय राजेशजी गुजर साहेब यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं धन्यवाद. आणि पुन्हा एकदा डावखरे आता फलंदाजाला आला आणि खणखणीत असा AK-47 षटकार. जबरदस्त असा हा वेगवान षटकार म्हणावा लागेल. आणि या षटकारामुळे नक्कीच मोठी धावसंख्या उभी राहणार. 36 धावा आपण बघत आहे धावसंख्या. तुषार धनावडे डावखुरे फलंदाज 1 षटकाराबरोबर 7 धावांवरती पोहोचलेले आहेत. आणि करण साथ देत आहे 9 धावांनी. 3 चेंडू खर्च केलेले करणने. दोन्ही आता सेट झालेले फलंदाज. आणि आता हा उंच उडवलेला झेल होणार का? आणि आता कुठची ही चूक नाही, कारण यष्टीरक्षण करताना नक्कीच त्याला अंदाज होता, कारण चुकीला माफी नाही हे जण आपल्याला आतापर्यंत प्रायचित होतं. आणि या ठिकाणी तुषार धनावडेची खेळी संपुष्टात आणलेली आहे आणि तुषार धनावडेंना पवेलियनचा रस्ता पकडावा लागेल. आता चला नेक्स्ट बॅट्समन या लवकर. विकी शेलार. विकी शेलार नवीन बॅट्समन. टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, चला लवकर. विकी शेलार नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे. तो तुषार धनावडेंची आता जागा घेणार आहे. आपण बघितलं तर करंटली ॲव्हरेज जर बघितलं तर सरासरी 15च्या वरती आपण ॲव्हरेज बघत आहे. 36 धावा आपण धावफलकावरती बघत आहे. 2.2 षटक पूर्ण झालेले आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर असताना रणजित, ज्या रणजितनं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. विकीची फलंदाजी बघण्यासाठी आता नक्कीच लक्ष वेधणार का आमच्या मान्यवरांचे. आणि अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी. 1 धाव तर नक्की पूर्ण केली. दुसरी धावेचा चांगला प्रयत्न मिसफिल्ड झाली आणि नक्कीच तिथं फायदा झाला तो बॅटिंग करणाऱ्या संघाला, तो म्हणजे डांगरेकर संघ. आणि 2 धावा वसूल केल्या. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली 38. आपण बघत आहे रणजितचं हे 3रं षटक आहे संघासाठी. आणि या रणजित वरती आक्रमण करताना करण, ज्यानं 1 षटकार ओढला होता, तुषार धनावडेनं 1 षटकार ओढला होता. पुन्हा एकदा डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त चांगला फटका. या ठिकाणी 4 धावा वसूल केलेल्या आहेत विकीनं. आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. मैदानाच्या 4ही बाजूनं तुडुंब भरलेलं असं हे खचाखच स्टेडियम आहे. आपण बघत आहे मायबाप प्रेक्षक सर्व बाजूने उभे आहेत आणि या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या
आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे आणि याच्यातून जो जिंकणारा संघ असेल तो या स्पर्धेतल्या बक्षीस फेरीसाठी पात्र ठरणार आहे. उद्याच्या या अंतिम फेरीमध्ये पात्र करण्यासाठी आपण दोन्ही संघांना विनंती करत आहे, आपला खेळ चांगला दाखवा, एफर्ट चांगले दाखवा. आमच्या भोगोली क्रिकेट क्लबच्या वतीने तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. आता कुठेतरी रणजितनं आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. बघा, रणजितनं ज्यावेळेस पहिली मॅच रणजित खेळत होता त्यावेळेस या ठिकाणी प्रेम गायकवाड सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा आमच्या भोगोली क्रिकेट क्लब यांच्या वतीनं, भैरवनाथ क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन. आणि असंच आपलं क्रिकेटवरचं प्रेम कायम असू द्यात. आपण पाहत आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघत आहे तब्बल 42 धावा कुठलेल्या आहेत. बरोबर, 42 धावा आपण बघत आहे धावपल करते. आणि आता अंतिम षटक असेल. चला मित्रांनो, घाई करा, थोडं स्पीडअप घ्या. करण आहे स्ट्राईकला जो सेट झालेला फलंदाज, जो आतापर्यंत आपण बघत आहे 9 धावांवरती खेळत आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो 6 धावांवरती विकी. आणि इथे दिलेला आहे पेटून लोकांच्या दिशेने आलेला आहे AK-47 षटकार. आणि जबरदस्त वातावरण पेटवून दिलेलं आहे या मैदानामध्ये. घनसोली या ठिकाणी आपण बघत आहे श्री गणेश मैदान, 360 डिग्रीचं हे ग्राउंड. आणि या ठिकाणी धावांचा वर्षा होत आहे. या षटकारानं नक्कीच आता 48 धावा धावफलकावरती दिसत आहे. 4थं षटक आणि अंतिम षटक आहे अतुलचं. अतुलवरती आज आक्रमण करताना दिसत आहे करण आणि विकी ही जोडी. आता पाहूया किती धावा कुठून काढू शकतात. BCC करंजेसाठी कसं आव्हान ठेवतायत. पुन्हा एकदा व्यासपीठावरती मान्यवरांच्या दिशेने आलेला हा खणखणीत असा लागोपाठचा हा षटकार. आणि या षटकारानं नक्कीच एक अर्धशतक लागलेलं आहे डांगरेकर संघासाठी. 54 धावा आपण बघत आहे धावफलकावरती. आणि तब्बल 27 धावा कुठलेले आहेत आतापर्यंत. 6 चेंडू खर्च केलेले आहेत आणि 27 धावा. जबरदस्त आउटस्टँडिंग बॅटिंग म्हणावी लागेल ती करणची. मोठे फटके पडत असताना कुठेतरी गोलंदाजीचं आक्रमण. पुन्हा एकदा दिशा बदलली आणि खणखणीत असा गॅप मधून काढलेला लागोपाठचा हा 3रा षटकार. आणि नक्कीच मायबाप प्रेक्षक खुश असतील ज्या पद्धतीनं करणनं लक्ष वेधक कामगिरी केलेली आपल्या संघासाठी, आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी ज्या पद्धतीनं आक्रमण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक झुंज म्हणावी लागेल क्रिकेटची. आणि मेडा विभागातून सख्खे शेजारी असणारे हे 2 संघ, BCC करंजे आणि डांगरेकर संघ, आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी आपल्या वैयक्तिक पुन्हा एकदा हा सलग 4था गगनचुंबी AK-47 षटकार. थक 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 लागोपाठ 4 षटकार. करण आउटस्टँडिंग बॅटिंग, क्या बात है. सहासष्ट धावा धावफलकावरती लागलेल्या आणि हवा काढून घेतलेली अतुलच्या गोलंदाजीमधून. सलग 4 षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करेल. 7 चेंडू मध्ये तब्बल 33 धावांवरती खेळत आहे करण. 66 धावा
स्कोअर बोर्डवरती आपण बघत आहे आपल्या गावासाठी ज्या पद्धतीने झुंजत आहे, आपल्या संघासाठी झुंजत आहे करण. एक हाती वर्चस्व करत आहे. पुन्हा एकदा आला, दिला पेटवून, 5वा खणखणीताचा झटकार आणि व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर एकमेकांसाठी तू मारणार की नाही मारणार याची दिशा बघत होते आणि तू जिंकलास. करण व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर खुश आहेत. आणि आता शेवटच्या चेंडूवरती प्रहार करेल का? 8 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा कुठलेल्या आहेत करण आपल्या बॅटमधून. आउटस्टँडिंग बॅटिंग, माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स म्हणावा लागेल या करणचा आपल्या संघासाठी. 72 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण सूत्र घेतली आधी ती म्हणजे करण. 5 आणि 6वा षटकार गगनचुंबी 147 या स्पर्धेमधला पहिलाच 6 चेंडूमध्ये 6 षटकार. परंतु बघा गोलंदाजी करताना अतुल आपल्या गोलंदाजीवरती नाराज असेल नक्कीच. बीसीसी करंजेमध्ये आत्मघाती गोलंदाजी म्हणावी लागेल का? परंतु बघा ज्या पद्धतीने आपण बघितले करणची बॅटिंग 78 धावा, 79 धावा. महाकाल सप्लायर्स निलेशजी सनस आणि नितीनजी सनस भोगोली गावचे सुपुत्र या करणसाठी सलग 6 षटकार ठोकल्यामुळे 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. त्यांचं त्यांनी स्वीकार करायचे मॅच संपल्यानंतर. 78 धावा अशक्य प्राय आव्हान डांगरेगर संघातून या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. बॉल घ्या ना जरा. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार बीसीसी करंजेला अशक्य प्राय असं आव्हान उभं केलेलं आहे. मी डांगरेगर संघाला विनंती करतो कृपया आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. लगेच आम्हाला आमच्या आयोजन कमिटीला सहकार्य करा, कारण आता शेवटचा आणि जबरदस्त असं आपण हे नियोजन बघत आहे, आयोजन बघत आहे. आणि विकास सुर्वे डांगरेगर संघाचे सहकारी विकास उभे डांगरेगर संघाचे सहकारी यांच्याकडून करणसाठी सलग 6 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दुसरी वेळ 6 षटकार मारण्याची. त्याने बोनकोडेमध्ये पिंपरी विरुद्ध 6 मारले होते आणि आता 6 मारलेत. आणि अनिल कदम जवळवाडी यांच्याकडून त्याला 201 रुपये डायरेक्ट जीपे केले. अनिल कदम जवळवाडी यांच्याकडून करणसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले डायरेक्ट ऑनलाईन जीपे केलेले आहेत. बोनकोडे या ठिकाणी सुद्धा करण सलग 6 षटकार ठोकले होते पिंपरी या संघाविरुद्ध आणि आज बीसीसी करंजे या संघाविरुद्ध सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पुन्हा एकदा आपल्या नावे विक्रम केलेला आहे. आणि आमच्या भैरवनाथ चषक 2026 मध्ये आपण पाहिलं तर पर्व नंबर 4 मध्ये आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली या आयोजन कमिटीला सुद्धा आपण खुश केलेलं आहे. आमच्या मायबाप प्रेक्षकांना खुश केलं. चला मी बीसीसी करंजे आपणास विनंती करतो तोडीस तोड फलंदाजी करा आणि या स्पर्धेमध्ये या अंतिम षटकातला या अंतिम सामन्यातला थरार न हारता न जिंकता असं माघार घेऊ नका. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचा सुद्धा या ठिकाणी 100% खेळ दाखवावा लागेल. आम्हाला खात्री आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही तुल्यबळ संघ ज्यावेळेस एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात एकमेकांच्या विजयासाठी नक्कीच आपण मायबाप प्रेक्षक असतात त्या सगळ्यांचे डोळे या ठिकाणी या दिशेनं या मैदानाकडे लागलेले असतात आणि फक्त या मैदानाच्या 4ही बाजूनच प्रेक्षक आहेत अशातला भाग नाहीये. देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सगळ्यांचे सहकारी आहेत, आपल्या गावचे मायबाप आहेत, सहकारी मित्र आहेत. प्रत्येकाचं यूट्यूबच्या लाईव्ह मधून प्रत्येकाचं लक्ष आहे, प्रत्येक चेंडूकडे लक्ष ठेवलेलं आहे. आणि तुम्हा दोघांनाही डांगरेगर आणि बीसीसी करंजेला आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब कडून भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली यांच्या वतीनं तुम्हाला दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला आपण आता मैदानाकडे वळूया. टीम मीटिंग कमी करा आणि सुरुवात करा. चला पहिला चेंडूसाठी सज्ज आहे तो रणजित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो राजेश.
विनोद गोलंदाजीसाठी आलेलं पहिलं षटक हाताळण्यासाठी विनोद वरती जबाबदारी बघा. विनोद ज्यांनी समालोचन मध्ये अतिशय जबरदस्त आतापर्यंत आम्हाला ओळख दाखवली आहे, आता मात्र गोलंदाजी करताना आपली ओळख. वा, आउटस्टँडिंग गोलंदाजी, परंतु तितक्याच ताबडतोब फलंदाजी. 1 बॉल्स 4 धावा आणि आक्रमण केलेलं आहे रणजित सुद्धा कमी पडणार नाही, दाखवून देत आहे मी सुद्धा कमी नाही हे जणू दाखवून देत आहे. आपले हौसले मजबूत असेल तर विजय तुमचा निश्चित असू शकतो. आम्ही हार मानणाऱ्यातले नाहीये असं जणू दाखवून देतोय रणजित. अरे बापरे, जबरदस्त असा हा पुन्हा एकदा उत्तुंग असा आम्हाला कळवा जरा सीमारेषेवरती 4 धावा. धन्यवाद सर. आणि जबरदस्त लागोपाठ आलेले 2 चौकार, या 2 चौकारांमुळे पुन्हा एकदा आशा पल्लवीत आहेत बीसीसी करंजे. कोणता संघ बाजी मारेल अजूनही सांगू शकत नाहीये, अशक्यप्राय आव्हान आहे नक्कीच, परंतु हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालेलं आहे. दोन्ही हात खोलून काढलेले आहेत ते रणजित. आपल्या नावामध्ये रन आणि जीत असे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला आहे रन, दुसऱ्या बाजूला आहे जीत, म्हणजे बघा नाव सुद्धा रणजित आणि जिंकण्यासाठी जणू आपण या ठिकाणी माझं नाव आहे हे दाखवून देत आहे रणजित बीसीसी करंजेसाठी. पुन्हा एकदा दिला ठेवून आणि हा गगनचुंबी होणार इथं हा षटकार. आणि या षटकारानं बघा ही मॅच बघण्यासाठी मैदानाच्या 4ही बाजूने प्रेक्षक खुश आहेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच घेऊन जाणार असं चित्र आहे. बीसीसी करंजेच्या सुद्धा गोटामध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. ताबडतोब फलंदाजी करत आहे रणजित आणि मी सुद्धा कमी पडणार नाही. आमचा संघ ज्या अतुलवरती हल्ला चढवला होता त्याचं उत्तर आम्ही या मॅच मध्ये देऊ शकतो हे जणू दाखवून देत आहे रणजित. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठलेल्या आहेत आतापर्यंत रणजितनं. आणि बीसीसी करंजे आपण आतापर्यंत बघितलं एक टेक्निकल फलंदाजी करण्यात माहीर आहे, समीकरण ठेवून खेळत असते आणि नक्कीच एक मोठी धावसंख्या पार पाडायची असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फलंदाजी करावीच लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानावी लागणार नाहीये, आम्हाला जिंकायचं हे दाखवून द्यावं लागेल. एका बाजूला तुल्यबळ संघ आहे तो डांगरेगर आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे तो बीसीसी करंजे मेढा विभागातून. आणि हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आला आणि जबरदस्त या ठिकाणी आपण बघितलं विनोदनं आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि नक्कीच या ठिकाणी अतिशय उपयुक्त गोलंदाजी केली. पहिल्या क्रमांकावरचं षटक हाताळण्यासाठी विनोद. आता मात्र पुन्हा हात सरकवून दिलेले आहेत आणि या ठिकाणी आलेला आहे गगनचुंबी AK-47 खणखणीत असा षटकार. आणि या षटकारामध्ये ताकद आहे, स्वतः रणजित मध्ये ताकद आहे, बीसीसी करंजे मध्ये ताकद आहे. जणू मायबाप प्रेक्षकांना दाखवून देत आहे रणजित मी हार मानणाऱ्यातला नाहीये. आणि स्कोर झालेला आहे तो 20-5. चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. बघा ज्या पद्धतीने रणजितनं सलामीला येऊन उत्तर दिलेलं आहे. नक्कीच मैदानाच्या 4ही बाजूने सर्व मायबाप प्रेक्षक खुश आहेत. पुन्हा एकदा हा ग्राउंड शॉटचा मारणारा फटका, परंतु चांगला अडला होता, परंतु इथं मिसफील्ड होणार आणि नक्कीच गॅप सोडला, चेंडूने आला दन 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 4 धावांसाठी. आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली, 24 धावा झालेल्या आहेत आणि वैयक्तिक 24 धावांवरती आता उभा आहे, पाय रोवून उभा आहे तो रणजित. बीसीसी करंजे 24 धावा काढून पहिल्या षटकामध्ये ताबडतोब उत्तर दिलेलं आहे. या सामन्यामध्ये आम्ही अशी माघार घेणार नाही जणू दाखवून द्या. चला मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा आणि आम्हाला सहकार्य करा. अंधार पडायच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पडला पाहिजे याची नोंद घ्यायची, अन्यथा तुम्हालाच त्रास होणार आहे. बीसीसी करंजे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला डांगरेगर संघ. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये आपण बघत आहोत 55 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 55 धावा होणार का?
राजेश कुटणार का, हे रणजित कुटणार. आणि आता गोलंदाजीसाठी आपण बघत आहे आयुष आलेला आहे गोलंदाजीसाठी, दुसरं षटक घेऊन आलेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं आयुषनं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलेला आहे. आतापर्यंत आयुषनं सलामीची गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र या ठिकाणी विनोदला पुढे पाठवलं होतं आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहूया काय होऊ शकतं. जरा मैदानाच्या आतमध्ये एक श्वान चाललेला आहे, जरा त्यांना बाहेर काढा, जरा कुत्र्याला बाहेर काढा जरा. बघा एका बाजूने कुत्रा सुद्धा या ठिकाणी रणजितची फलंदाजी बघायला आलेला आहे आणि रणजित बरोबर साथ दिलेली आहे ती राजेशनं. आणि राजेशनं खणखणीत असं या ठिकाणी चौकार वसूल केलेला आहे. आणि या चौकाराबरोबर आपण बघूया 28 धावा बघत आहे धावफलकावरती आणि स्कोअर बोर्ड हलता ठेवलेला आहे. 17 चेंडू शिल्लक असतील आता आणि 17 चेंडू मध्ये 51 धावांची गरज. सतरा चेंडू 51 धावा वाचवणारा कोण असेल गोलंदाज आणि 17 चेंडू 51 धावांना कुटणारे असे फलंदाज. वा काय गॅप शोधतो बघा राजेश. वा आउटस्टँडिंग जबरदस्त दान 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 करत चौकार. आणि या चौकारानं अशा पल्लवीत आहेत बीसीसी करंजे संघासाठी. बघा अशक्यप्राय असं आव्हान आहे 79 धावांचं 79 चेस करताना आपण सकाळी पाहिलं होतं 77 धावा चेस केल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये जवळवाडी संघानं. आणि आता मात्र ती संधी विक्रम करण्याची आलेली आहे ते बीसीसी करंजेला. 4 षटकांमध्ये तब्बल 79 धावा कुठून काढायच्या म्हणजे हे सोम्या गोम्याचं काम नाहीये या ठिकाणी. आणि हे दाखवून देत आहे बीसीसी करंजे अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी, फटकेबाजी, टेक्निकल फलंदाजी करत आहेत दोन्ही फलंदाज. आणि पुन्हा एकदा ग्राउंड शॉट गॅप न खेळलेला चेंडू येतो, चौकार अडवणार का आणि येतोय. मात्र प्रयत्न चांगला होता परंतु चेंडून दिशा ओलांडून दिलेली आहे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि बीसीसी करंजे संघामध्ये एक जल्लोषाचं वातावरण आपण बघत आहे या पॅव्हेलियन मध्ये. आपण बघतोय दुसऱ्या बाजूला डांगरेकर संघ सुद्धा तुल्यबळ आहे. गोलंदाजी आयुष असो, गोलंदाजीसाठी विनोद असो, तुटून पडताना आपण बघत आहे फलंदाज हार मानायला तयार नाहीयेत. आणि हे शेवटचा सामना बघण्यासाठी आमच्या पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने मान्यवरांना सन्मान देण्यासाठी 1 बाउन्स टेक्निकली चौकार. या 4 धावांबरोबर एक जबरदस्त असं वादळ या ठिकाणी उठलेलं आहे. या वादळी खेळीनं सर्व मान्यवर तसेच मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आमच्या या टुर्नामेंटसाठी भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली या टुर्नामेंटसाठी आमच्या व्यासपीठावरती आमच्या या ठिकाणी तरुणांचं प्रेरणास्थान, तरुणांची दिल की धडकन असे माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांचं आगमन होत आहे. आम्ही सर्व व्यासपीठावर असणारे तसेच नगरसेवक माननीय अंकुश बाबा कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. खणखणीत आलेला हा AK-47 टुडुडुडुडु षटकार सन्मान दिलेला आहे आमच्या अंकुश बाबा कदम साहेबांना. आणि सन्मान केलेला आहे षटकारानं मालचौंडी गावचे हे सुपुत्र. आणि आज एक आपल्या राजकारणातला ठसा, एक जबरदस्त असं 46 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघत आहे तब्बल 46 धावांची भागीदारी. 6 चेंडूमध्ये 24 धावा कुटलेल्या आहेत त्या रणजितनं. आणि साथ देत आहे राजेश 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा कुटलेल्या आहेत. बघा सामन्याला कुठे कलाटणी मिळते. 79 धावांचा आव्हान पाठलाग करत आहे बीसीसी करंजे. आणि या ठिकाणी पहिलं भोगवी यश, पहिला धक्का राजेच्या स्वरूपामध्ये.
परंतु अजूनही मॅच हातात आहे दोन्ही संघांच्या बाजूला. कोणता संघ विजयाची या ठिकाणी गुढी उभारणार अजूनही सांगता येत नाहीये. आपण बघूया मेढा विभागातले हे दोन्ही संघ एकमेकांना या स्पर्धेमध्ये एक क्रिकेट मधलं युद्ध या ठिकाणी खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जरी हे युद्ध असेल तरी दुसऱ्या बाजूने मात्र मैदानाच्या बाहेर जेव्हा आम्ही असतो तेव्हा आमची मैत्री कायम असते. हे वारंवार आपण बघत असतो. भैरवनाथ चषक 2026चा हा थरार आपण बघत आहे. नवी मुंबईमध्ये घनसोली श्री गणेश ग्राउंड या मैदानावरती आपण बघत आहे. आणि या ग्राउंडवरती आपण मायबाप प्रेक्षक आमचे मान्यवर आहेत, तसेच यूट्यूबच्या लाईव्ह मधून आपण बघत असतो. घराघरात टी व्हीवरती बघत आहेत, यूट्यूब मधून बघत आहेत, आपले मायबाप प्रेक्षक आहेत, तसेच सर्व क्रिकेट प्रेमी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे असेल जिथे जागा भेटेल तिथून ही मॅच पाहत आहेत. 46 धावा आपण बघत आहे आतापर्यंत धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 33 धावा कोण कुठून काढणार. अतुल आलेला आहे गोलंदाजीसाठी, अतुल आलेला आहे तो फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी करत आहे नितीन. रणजित आतापर्यंत ज्यानं 24 धावा आपल्या बॅटमधून कुठलेल्या आहेत बीसीसी करंजे संघासाठी. मेढा विभागातून हे सख्खे शेजारी दोन्ही संघ डांगरेगर आणि बीसीसी करंजे प्रेक्षकांना खुश करण्यासाठी हा सामना. आणि पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू, जबरदस्त असं आपण बघत आहे. अट्टीतट्टीची लढत आपण बघत आहे. आणि या संघातून या सामन्यातून जो संघ विजयी होणार आहे तो या भैरवनाथ चषक 2026च्या बक्षिसासाठी पात्र होणार आहे. भैरवनाथ चषक 2026 वरती नाव जर कोरायचं असेल तर तुम्हाला 100% तुमचा खेळ दाखवावा लागेल. आपण बघत आहे मैदानाच्या चारी बाजूनं मायबाप प्रेक्षक सर्व या सामन्याकडे डोळे लावून बसलेले आहेत. कोणता संघ बाजी मारेल अजूनही सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा अतिशय चांगला दर्जेदार फटका म्हणावा लागेल, परंतु या ठिकाणी रणजितला कुठेतरी आता काहीसा विचार करावा लागेल. परंतु रणजित असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्याकडे टेक्निकल आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा असा हा रणजित, ज्याच्या नावामध्ये एका बाजूला रन आहे दुसऱ्या बाजूला जीत आहे, म्हणजे असं समीकरण आहे हे रणजित. नितीनवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न रणजितचा निश्चित आहे, परंतु आणि बघा उंच उडालेला हा झेल होणार का. आणि या ठिकाणी एक जबरदस्त वादळी खेळी संपुष्टात आणली आणि एकच जल्लोष आहे डांगरेगर संघामध्ये. एक मोठा अडथळा दूर केलेला आहे बीसीसी करंजेसाठी, मोठा धक्का. चला मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा. तुमचा जल्लोष आम्हाला नक्की मान्य आहे, परंतु पुढचा अजून काही वेळ शिल्लक आहे. अंधार पडण्याच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पडला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. आमचे मायबाप या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक आहेत. प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवून आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर तुम्हाला 100% एफर्ट दाखवावे लागतील. रणजीची वादळी खेळी संपुष्टात आणली ती नितीननं आणि डांगरेगर संघ व्यूहरचनेमध्ये यशस्वी ठरला. ज्या नितीनला अगोदर पाचारण करण्यात येणार होतं परंतु त्या नितीनला मागे ठेवण्यात आलं आणि नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरली ही चाल. विनोदला पहिलं सलामीचं षटक दिलं, दुसरं षटक दिलं ते आयुषला आणि आता तिसरं षटक नितीन हाताळताना. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा एका धावेसाठी प्रयत्न नक्कीच आहे. दीपकनं खातं उघडलेलं आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 47. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावा. 8 चेंडूमध्ये 32 धावा कोण ठोकून काढेल बीसीसी करंजे संघासाठी. आणि हा सामना एका बाजूनं झुकवणार नाही हे दाखवून देणार का, शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणार का, आमच्या मायबाप प्रेक्षकांना खुश करणार का, आमच्या व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर यांना खुश करणार का, आमचे लाडके सगळ्यांचे तरुणांचे प्रेरणास्थान, तरुणांची दिल की धडकन नगरसेवक माननीय जी अंकुश बाबा कदम साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आगमन झालेलं आहे. आणि जबरदस्त नितीनला पुन्हा एकदा घवघवीत यश. आणि आता जबरदस्त आपण बघूया ते एका बाजूनं
डांगरेगर संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपण बघत आहे कुठचा सामना कुठे फिरत आला बघा. बीसीसी करंजे संघासाठी एक दडपण म्हणावं लागेल. जोपर्यंत रणजित मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत कुठच्याही क्षणाला बाजी मारता येऊ शकत होती असं चित्र होतं. परंतु आता मात्र एका पाठोपाठ दोन धक्के बसले आणि पाठोपाठच्या धक्क्यांमुळे आता या धक्क्यातून सावरणं पहिलं गरजेचं आहे. परंतु सावरण्यासाठी आता वेळ कमी आहे कारण आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायच्या आहेत 32. या 32 धावा ठोकून काढण्यासाठी कोण असेल पुढे. मैदानाच्या चारी बाजूने सर्व मायबाप प्रेक्षक उभे आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत लक्ष ठेवून हा सामना घेऊन जाणार का शेवटच्या चेंडूपर्यंत डांगरेगर आणि बीसीसी करंजे. आणि एका धावेबरोबर मिसफील्ड झाली आणि दुसरी धाव सुद्धा वसूल केलेली आहे आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. सुनील आलेला आहे, सुनील पुढे आलेला आहे आणि आता पूर्ण 49 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि आता शेवटचं षटक असेल 6 चेंडू आणि तब्बल 30 धावा आपल्याला या ठिकाणी गोळा करायचे आहेत. आपण पाहिलं शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनोद सुर्वे असेल शेवटच्या षटकासाठी जबाबदार षटक म्हणून. 6 चेंडूमध्ये 30 धावा वाचवायच्या असतील. व्यासपीठावरती या ठिकाणी आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है लेकिन मुसीबत में जो आदमी खड़ा होता है असे आमचे सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व माननीय अंकुश बाबा कदम यांचं या ठिकाणी बहुमूल्य अनमोल वेळ दिलेला आहे. त्याबद्दल आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. एका धावेनं गाडी पुढे सरकणार का आणि एका धावेनं तुम्ही जिंकणार का. बीसीसी करंजे लढत चांगली दिली आणि नक्कीच या एका धावेबरोबर धावसंख्या पुढे सरकली परंतु वेळ निघून गेलेली आहे आणि इथं पुन्हा एकदा 1-1 2-2 धावांनी आता काम होणार नाहीये. अजूनही आपल्याला 29 धावांची गरज आहे. आणि इथं शेवट आला हा खणखणीत असा दणदणीत AK-47 टुडुडुडुडुडुडु षटकार आणि या षटकारामुळे जबरदस्त पुन्हा एकदा अशा पल्लवीत आता वाचवू शकतात का. नक्की विजयाच्या दिशेने वाटचाल होणार का. अजूनही 23 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये वाचवणार का बीसीसी करंजे. विनोद एका बाजूला दुसऱ्या बाजूला आहे तो सुनील. पुन्हा एकदा हा ग्राउंड शॉट दन 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 दोघांच्या मधून गेलेला आहे. एका बाजूला सलमान खान दुसऱ्या बाजूला शाहरुख खान. चेंडू गेला ऐश्वर्या रायच्या रूपाने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि या 4 धावांमुळे पुन्हा एकदा बोज कमी झाला आणि 2 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. आता विजयाचा जवळपास पाया रचला गेलेला आहे तो म्हणजे डांगरेगर संघाचा. परंतु अजूनही सांगू शकत नाही. व्यासपीठाच्या दिशेने आलेला हा सन्मानपूर्वक असा हा गवगवीत गगनचुंबी हा षटकार. मी या ठिकाणी किरण मस्कर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी किरण सरांना विनंती करतो आपणास विनंती आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. सहर्ष स्वागत आहे आपलं किरण सर. आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आमच्या या क्रिकेटसाठी या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी डांगरेगर संघ बक्षिसात पात्र ठरलेला हा 3रा संघ आहे. जबरदस्त एकच जल्लोष आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. परंतु बीसीसी करंजेने सुद्धा चांगला खेळ दाखवला त्याबद्दल धन्यवाद. अतिशय जबरदस्त आपण लढत बघितली. बीसीसी करंजे आणि डांगरेगर दोन्ही तुल्यबळ संघ होते आणि